सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते आज त्रस्त आहेत। खरं तर यापूर्वी पुरामुळे हे शेतकरी त्रस्त झालेले होते, मात्र आता जे बियाणं त्यांना मिळालेलं आहे त्या बियाणामध्ये त्याच्या बियाणेचा DNA चेंज झाल्यामुळे हे शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत आणि आता त्यांनी थेट कृषी अधीक्षक कार्यालय गाठलेलं आहे। नक्की काय समस्या झालेल्या आहेत? टरबूज उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय समस्या तुमच्या या टरबूजाला निर्माण झालेल्या आहेत? तुम्ही आज इथे आलेला आहात। खरं तर काय झालं की हे नॉन युसेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं खरबूज आहे। बॉबी ही व्हरायटी आहे। खरं तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये व्हरायटी चालते आणि सगळ्यात जास्त टॉप रेट ह्याच व्हरायटीला असतो, परंतु आम्ही सातत्यानं खरबूज लावतो, कधी आम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही। मात्र आज 3-3, 3.5-3 एकरावरती खरं तर हा प्रॉब्लेम म्हणजे की खरबूज खाण्याच्या योग्यच नाही आहे सध्या। आणि आम्ही कंपनीशी संपर्क करतोय 27 जानेवारीपासून, तर कंपनी प्रतिसाद द्यायला तयार नाही। कारण आज एका एकराला 1.5 लाखाच्या आसपास खर्च केला जातोय आणि मात्र उत्पन्न 4-5 लाखाच्या अपेक्षित प्रमाणे मिळते आपल्याला। पण विषय असा झाला की सध्या की आमच्याकडं बघायलाच कोण तयार नाही, म्हणून आम्ही म्हणलं की आता आपली दखल कोण घेऊ शकतं, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक असतील ते दखल घेऊ शकतात, म्हणून आम्ही इथं आलोय। यांच्याकडे आम्ही दत्तात्रय मामांना कृषी मंत्री आहेत त्यांना आम्ही अर्थ हाक देतो की मामा आमच्याकडे या युवा शेतकऱ्यांकडे जे काही तरुण आहेत महाराष्ट्रातली, खरं तर नोकरीच्या न मागे लागता आम्ही शेती करतोय आणि शेतामध्ये जर आम्हाला असा आम्हाला जर परिणामाला समोर जावं लागत असेल तर आमची शेती खूप अवघड आहे किंवा पुढे जाणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला खूप अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। काय नक्की तुमच्या या पिकाला प्रॉब्लेम आले आहे? तुम्ही हे पीक घेऊन आता इथे थेट आलेले आहात, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे फळ पिवळं पण आला पाहिजे, ह्याला हे पांढरं आलं नाही पाहिजे। हे बॉबीमध्ये 2% येतं, म्हणजे त्यांनी सांगितलं कंपनीनं 2% रोप येतं म्हणून। ह्या वर्षी त्यांना ना 80% ते 90% आले आणि 2% व 10% बॉबी आलेले आहे। मग हे जाय ना, हे विकत नाही, व्यापारी घेत नाहीत, हे शरीराला चांगलं नाही खायला, हे मार्केटला खपत नाही। हे 2 रुपये किलो ते 7 रुपये 10 रुपये किलो जातं। मग आर्थिक गणित तुमचं कसं आहे या उत्पादनाचं? म्हणजे तुम्ही किती खर्च केला एकरी आणि आता ह्याला भाव किती मिळायला लागलाय तुम्हाला? एकरी ह्याला खर्च झाला एक 1.5 लाख ते 1,60,000, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जास्त कमी जास्त होऊ शकतो, पण ह्याचं उत्पन्न आलंय 10,000 आणि 20,000। कशामुळं? हे व्हरायटी चेंज झाल्यामुळं। ह्याने सांगितलं 2% येतं, हे ह्या वर्षी 90% ते 98% आलेलं आहे। प्लॉट बघून प्रत्येक एखाद्या प्लॉटवर 70% आला, एखाद्याला 90% आला, काहीच नाही काय जण या प्लॉटमध्ये माझ्या तर प्लॉटवर खाण्यासारखंच होती खरबूज नाही। व्यापारी मला पाठवू नको म्हणला, हे मुंबईला विकत नाही, तुम्हाला भाडं सुद्धा निघायच नाही, तुम्ही आता परत पाठवू नका म्हणले। हे बॉबी नाही, हे जंगली येते म्हणले। ते बॉबी व्हरायटीमध्ये ते जंगली येते ना 50-2%, ते हे आहे म्हणला। 2% आम्ही खपून घेऊ शकतो, पण 70% 80% खपू शकत नाही म्हणले। काय मागणी तुमच्या तर सरकारकडे असणार आहे? खरं तर आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। कंपनी टोलाटोली करते, पण आम्ही आता सरकारकडे मागणी करतो की जरा आमचा जेवढा झालेला खर्च आहे तेवढा तरी आम्हाला रिटर्न मिळावा। कारण याच्यामध्ये जे आपण म्हणतो व्हायरसचं प्रमाण जो आहे की आपण याच्यामध्ये ज्या बियाण्याच्या DNA मध्ये जे जर्मिनेशन करतो किंवा कंपनीचे बियाणं उत्पादन करते, की त्याच्यामध्ये जर समजा प्रॉब्लेम असेल तर फार मोठं आमचं नुकसान झालेलं आहे। आमचं एकच सांगायचं की आज आमच्याबरोबर आलेले काही शेतकरी आहेत, त्यांचं अक्षरशः सोनं मंगळसूत्र घाण ठेवून त्यांनी खरं तर खरबूजचे प्लॉट उभा केलेत। महाराष्ट्रातले बरेच असंख्य शेतकरी आहेत, पण तिथंपर्यंत पोहोचले नाहीत, कारण त्यांना अडचणीला सामोरं जावं लागणार आहे। आज रुपया करून आज आम्ही शेती करतोय। जर आम्हाला जर पुढं शेवटच्या ह्याच्यामध्ये आज 40 रुपये दर आहे आणि ह्या 40 रुपये जर आम्ही सरासरी बघितलं तर आज माझ्याकडे 30 टनापर्यंत माल निघू शकतो। आज 10-12 लाखाचं उत्पन्न मिळू शकलं असतं, पण आज आमच्याकडे 10-20 हजार रुपये होण्याची कमतरता नाही आहे सध्या। कारण हे पूर्ण आम्हाला बांधावर टाकावं लागणार आहे काढून, कारण व्यापारी घेत नाही। व्यापारी जर घेतला तर तो म्हणतोय गोड लागत नाही, ह्याच्यामध्ये पांढरापणा निघतो आणि जास्त म्हणजे कापूस असतो ना आपला, त्या प्रकारचं खरबूज होणार आहे। त्यामुळे पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? जर का यावरती काही कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार? शेवटी पुढची भूमिका आमच्याकडे आता शेवट आम्ही कृषी मंत्र्यांनाही मागणी करतो आणि आपल्या कृषी अधीक्षकांनाही सांगतोय याच्यावर तोडगा काढून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यावा। याच्यावरचं खर्च तरी कमीत कमी आम्हाला शासनाकडून तरी मिळावा, नसेल तर कंपनीकडून तर आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। अन्यथा आमचं जगणं तर अवघडच आहे। मात्र आम्हाला याच्यामध्ये दुसरा म्हणजे असा आहे, आपल्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचा बळी गेल्याशिवाय हा पर्याय नाही आपल्याकडे। काय तुमची मागणी असणार आहे सरकारकडे या संदर्भात? या संदर्भात आमची एवढीच मागणी आहे, आम्ही तळतळीने कष्ट केलेलं आहे, आज रोजी प्लॉट पिकवलं आहे सोन्यासारखा, आणि शेवटच्या दिवसात व्यापारी येऊन म्हणतो की हे तुमचं फळ बॉबी नाही, चालत नाही। बॉबीच्या प्रतिनिधी संपर्क केल्यानंतर तो टोलाटोलीची उत्तर देतोय, आल्यानंतर तो आमच्यावरच काहीतरी आमचाच क्लेम करतोय, म्हणतो तुमच्याच निसर्गाच्या ह्याने झाले। मग ह्याच व्हरायटीला का झालं? निसर्गाचा कोप झाला का या व्हरायटीवर? अदर व्हरायटी नाहीत का? हां, हे अशी काय वेगळं तुम्ही काय केलं? पूर्ण ह्या चेंजेस झाले, फळच चेंज झाले। आज त्याच कंपनीला विचारायचं तुम्ही साहेब ही फळ खाऊ शकता का, किंवा ह्याला बॉबी ही नाव देऊ शकता का?
माझा प्रश्न आहे त्या कंपनीला. तुम्ही बॉबी ही नाव देऊ शकता का? तुम्ही या आमच्या प्लॉटवर, आम्ही 15 दिवस झालं तुम्हाला विनवणी करतो, या साहेब तुम्ही या. तुम्ही उत्तर काय देता? मी इकडे गेलो तिकडे गेलो. आल्यानंतर तुम्ही काय म्हणता शेतकऱ्यांना की बाबा तुमचं चुकलं आहे, निसर्ग हे झालं आहे. निसर्गानं असं होतं का? पुढं काय आता मग? पुढं काय आमचं अपेक्षा आहे ना बाबा, आम्ही एवढं कष्ट करून पिकवलेलं आहे, सोन्यासारखं प्लॉट आलेला आहे. आज रोजी तुम्ही जर माझ्या प्लॉटवर आला तर तुम्हाला दिसेल माझं किती नुकसान झालेलं ऑलरेडी. माझं स्वतःचं वैयक्तिक 4 लाख नुकसान आहे. आज 3 एकराचा प्लॉट आहे. काय लागत नाही तो प्लॉट सांभाळायला. किती फवारण्या होतात सगळ्यांना माहीत आहे. दिवसातून 2-2 फवारण्या करतो आम्ही. ऊन वारा पाऊस याचं काही नाही. एक फवारणी 4,000 ते 5,000 रुपयाला जाते कॉस्टली. ह्याला कोण जबाबदार आहे? फक्त कंपनी. फक्त मला त्यांना एवढंच विचारायचं आहे, ह्याला बॉबी म्हणतात का? काय एकंदरीत भूमिका आहे? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय खरबुजाचं नुकसान झालं आहे ते नुकसान नवीन शेतकऱ्यांनी केलेलं जे नुकसान झालं आहे ते कोणी भरू शकत नाही. कृषीमंत्र्यांनी यांचं नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना थोडा आधार द्यावा. झालेलं नुकसान भविष्यात होऊ नये याची काळजी कंपनीनं घ्यावी, एवढी विनंती करतो. आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर बियाण्याचा जो DNA आहे तो बदलल्यामुळे या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे आणि खरं तर हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता त्यांच्याकडून हिरावला गेल्याची भावना त्यांची झालेली आहे आणि त्यामुळे ते आता कृषी अधीक्षक कार्यालयात आलेले आहेत. मात्र सरकार यामध्ये लक्ष घालणार का? कृषीमंत्री शेतकऱ्यांना न्याय देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.